ठीक आहे, तर हा क्वेश्चन आहे. तुम्हाला क्वेश्चन म्हटलेला आहे फाइंड द करंट थ्रू एम मीटर युझिंग मेश करंट अनालिसिस. म्हणजेच कोणता अनालिसिस? आपला नेहमीचा मेश अनालिसिस. ठीक आहे, कसं सॉल्व्ह करायचं आहे? तर सोपं असते, काय अवघड नसते. आता एम मीटर आहे म्हणजे काय करणार आता? ठीक आहे, हे सगळ्यांना डायग्राम नोट केला असेल तर मी या डायग्राममध्ये चेंज करतोय. एम मीटरमध्ये करंट फ्लो होतोय, म्हणजे मी काय म्हणणार थोडक्यात, मला इथला करंट फाइंड करायचा आहे. ठीक आहे, हा असा असेल, कसं अज्युम करा. ठीक आहे, बघा आता या इथला करंट काय म्हणणार आपण? असा फ्लो व्हायला पाहिजे, बरोबर. इथला करंट म्हणणार असा फ्लो असेल. समजा याला म्हटला I1, याला म्हटला I2. ठीक आहे, आपल्याला काढायचं या 2 ओम मधला आपल्याला थोडक्यात करंट काढायचा आहे. ठीक आहे, बघूया. तर सांगा बरं इक्वेशन काय फॉर मेश 1. काय म्हणणार मेश 1ला? 10 आणि 2 12 रेजिस्टन्स म्हणजे 12I1. त्यातल्या या 2 मधून बघा करंट डायरेक्शन बघा, I1 चाललाय वरती, I2 चाललाय खाली, म्हणजे ऑपोजिट आहेत. ऑपोजिट आहे म्हटलं की साईन काय असणार? मायनस, म्हणजे हा होणार -2I2 इक्वल टू एकच व्होल्टेज सोर्स आहे 4. तो पण करंट प्रमाणे काय होते? -2 प्लस म्हणजे झाला प्लस. ठीक आहे, या सगळ्यातून 2 डिवाइड होतोय, मग काय करणार इथं? हा होणार 6I1 मायनस I2 इक्वल टू 2. हा झाला इक्वेशन 1. ठीक आहे, सगळ्यांना हे कळलं असेल. तसंच फॉर्मेश 2 किती रेजिस्टन्स आहे? 10 आणि 2 12, म्हणजे झाला परत 12I2 आणि परत म्हणणार -2I1 इज इक्वल टू होणार 2. सगळ्यातनं 2 डिवाइड करा म्हणजे मिळेल, हा झाला इक्वेशन 2. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? कोणाला काही डाऊट आहे का? बर, कळलं का? प्रश्नाचं उत्तर द्या. कळलं का सगळ्यांना? कळलं का? हो किंवा नाही? अरे आहात का नाही? अभय, दिग्विजय, दीक्षा, सानिका, श्रुतिका, वैदेही. हो हो, ठीक आहे, सगळ्यांना कळलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला फाइंड करायचं आहे I1 आणि I2, जेणेकरून आपण 2 ओहम मधला करंट फाइंड करू शकतो. ठीक आहे, मग आता काय करणार? म्हणजे पहिला डेल्टा. डेल्टा कसं काढणार? -2 आणि 12 -1 आणि 6 किती मिळत आहे? किती मिळत आहे? उलट झालं काय? सॉरी सॉरी, काय लिहिताय तुमचं? काय लक्ष नाही तुमचं बरं का. कोण काय सांगत नाही. 6 -1 -1 आणि 6 किती होणार? बरोबर, डेल्टा 1 काय मिळणार? फर्स्ट रिप्लेस बाय कॉन्स्टंट. हा मिळेल 12 -1 म्हणजे होणार 13. डेल्टा 2 काय मिळेल? 6 -1 2 1 म्हणजे 6 -2 हा मिळेल 8. यातनं आता I1 काय मिळेल? डेल्टा 1 बाय डेल्टा 13/35. तसंच I2 म्हणजे काय मिळेल? डेल्टा 2 बाय डेल्टा काय मिळेल? आन्सर सांगा बरं. I1 किती आणि I2 किती? लवकर बोला. I1 0.37 एम्पियर. सानिका बरोबर आहे का?
ठीक आहे, असेल असेल. गुड. सानिका गुड, वैदे गुड, दीक्षा गुड. I2 सांगा आता कोणतरी लवकर. सानिका सांगेल पहिला. 0.23 एम्पियर. गुड. बरोबर असेल तर गुड. ठीक आहे, पुढं. आता बघा आपल्याला काय पाहिजे. आता कोण मोठा आहे, I1 का I2? करंट थ्रू ॲमीटर कोण मोठा आहे, I1 का I2? I1 मोठा आहे. मग आपण I काय म्हणणार, I1 मायनस I2. ठीक आहे, मग किती मिळेल? बरोबर. डायरेक्शन कसा असेल, I1 सारखा का I2 सारखा? I1 सारखा. ठीक आहे, सगळ्यांना कळलं का? होय. अभय दिग्विजय कळलं का, मिळालं का आन्सर? हो, ठीक आहे. नेक्स्ट स्क्रीनशॉट पाहिजे तर मारून घ्या. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट घ्या. फाइंड द एमीटर करंट. फाइंड द एमीटर करंट using mesh analysis method. For the circuit shown in figure. ठीक आहे, सॉल्व कराल काय का करूया? करूया. हा एक याला म्हणू I1, याला म्हणू I2. अप्लाइंग KVL टू मेश 1. मग काय होणार, 8 + 10 18 I1. डायरेक्शन ऑपोजिट आहे, -10 I2 इजिकल टू व्होल्टेज काय 9 आणि 12 आहे. करंट डायरेक्शन प्रमाणे बघा, 9 ला प्लस 12 ला मायनस, म्हणजे 18 I1 - 10 I2 इज इक्वल टू -3. तसंच अप्लाइंग KVL टू मेश 2. ठीक आहे, मग इथे काय म्हणणार आता, 8 आणि 4 आणि 10 22 I2 -10 I1 इज इक्वल टू 12. तो प्लस असेल, सगळ्यांना 2 कॉमन जातोय, -5 I1 प्लस 11 I2 इज इक्वल टू 6. ठीक आहे, आता डेल्टा काय असेल, 18 -10 -5 आणि 11. काय मिळते सांगा? बोला. 198 -40 बरोबर आहे का?
बरोबर आहे का? अरे आहात ना जागे का झोपला सगळे? अरे आहात का नाही? काय सानिका डायरेक्ट I1 काढलं. का काढलं I1? का काढला I1? काढायला सांगितले का I1? क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन काय आहे क्वेश्चन? काय फाइंड करा म्हटलंय? मीटर मधला करंट फाइंड करायला सांगितलंय ना? मीटर मध्ये जाणारा करंट कोण आहे? I2 आहे का I1 आहे? I2. वैदेही I2 बरोबर आहे का? आपला 93 अपॉन 148 करायचं होतं. 148 अपॉन 93 नव्हतं करायचं. बर, काय मिळाला? सगळ्यांना तेवढाच मिळालाय का? ठीक आहे. कोणाला काही डाऊट आहे का? जर म्हटलं असतं त्या 10 ओम मधला करंट फाइंड करा, तर मग I1 I2 दोन्ही फाइंड करावं लागलं असतं. आता फक्त मीटर मधलं करंट रेडिंग फाइंड करायला सांगितलंय. मीटर जोडलाय कुठं बघा? तिकडचा करंटला म्हटलो आपण I2. फक्त I2 काढला, आन्सर मिळाला. संपला. कळलं का सगळ्यांना? नेक्स्ट, फाइंड द voltage V. Find the voltage V for the circuit shown in figure using mesh analysis. ठीक आहे. काय करणार इथं? मेश अनालिसिस वापरून फाइंड करायचं आहे. याला म्हणू I1, याला म्हणू I2. मग काय म्हणणार? अप्लाइंग KVL टू मेश 1. मग काय मिळेल? 4 + 9 13I1 minus 9I2 is equal to 20. हा झाला equation 1. Again applying KVL to mesh 2.
काय मिळेल 40 प्लस 9 49 प्लस 32 झाला 81 I2 मायनस 9 I1 इज इक्वल टू व्होल्टेज एकही सोर्स नाही आहे सर ते V आहे का रेजिस्टर हा रेजिस्टर आहे यातला रेजिस्टन्स 40 ओम आहे तुम्हाला क्वेश्चन आहे यातला व्होल्टेज फाइंड करायचा आहे मग तो V म्हटलं ना तुम्हाला क्वेश्चन मध्ये तर तो V काय आहे तर V आहे या रेजिस्टरमधला व्होल्टेज असं या क्वेश्चनचा अर्थ झाला कळलं का सगळ्यांना कळलं का नाही या सगळ्यातनं 9 डिवाइड केला तर प्लस इक्वल टू 0 असा इक्वेशन मिळेल आता डिटर्मिनंट काढण्यापेक्षा डायरेक्ट सॉल्व्ह केलं तर बरं पडेल इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 गिव्स काय देईल दोन्हीमध्ये 13 I1 प्लस -I1 झाला 12 I1 9 minus 9 plus 9 to 0 equal to 20 therefore I1 is equal to 20 upon 12 किती मिळते बघा असा मिळाला का सगळ्यांना I1 गुड सगळ्यांना मिळालेला आहे आता हे आपण पुट करूया इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूटिंग in equation 2 minus 1.67 plus 9I2 equal to 0 therefore 9I2 is equal to 1.67 I2 is equal to किती मिळते बघा बरोबर मिळाला आपला क्वेश्चन काय आहे V फाइंड करायचा म्हणजे तुम्हाला इथं I1 ॲक्च्युली काढायची गरज पण नाही फक्त I2 पाहिजे कारण V म्हणजे काय व्होल्टेज अक्रॉस 40 ओहम 40 ओहम मधला व्होल्टेज काय असणार 40 इंटू I2 40 इंटू 0.186 किती मिळते बघा बोला लवकर 7.44 वोल्ट झाला तुमचा आन्सर कळलं का कोणाला बरं सगळ्यांना कळलं का ठीक आहे नेक्स्ट जरा वेगळं काय दिसतंय का बर नेक्स्ट क्वेश्चन घ्या using mesh analysis find the values of R1 and R2 R1
R1 and R2 for the circuit shown in figure. कराल का सॉल्व? करता येईल का सॉल्व? हो किंवा नाही? सॉल्व करता येईल का? लवकर उत्तर द्या. सॉल्व करता येईल का? हो किंवा नाही? नाही म्हणताय चक्क. काय हे? ठीक आहे. अप्लाइंग KVL टू मेश 1. ठीक आहे. मग आता काय करायचं? नेहमी चालवलं काय करतो आपण? रेजिस्टन्स 2 आहे. 10 आणि 3 13. सॉरी 10 आणि R1 इंटू करंट म्हणूया I1. यातला आता हा खाली चाललाय, हा वर चाललाय, म्हणजे करंट अपोजिट आहे, म्हणजे म्हणणार -10I2 इज इक्वल टू होणार 16. पण आपल्याला काय माहित आहे? I1 आणि I2 आपल्याला व्हॅल्यू माहीत आहे. ठीक आहे. किती आहे? 1 2 आहे. मग काय होणार? 10 प्लस R1 इंटू 2 मायनस 10 इंटू 3 इक्वल टू 16. म्हणजे झाला 20 प्लस 2R1 मायनस 30 इज इक्वल टू 16. Therefore 2R1 is equal to 16 plus 30 minus 20. म्हणजे मिळाला 26. Therefore R1 is equal to 13 ओहम. काय अवघड होतं का? सोपं आहे. तुम्ही विचारच करत नाही. तुम्ही लगेच अवघड समजता याला. सोपं आहे सगळं. अप्लाइंग KVL टू मेश 2. ठीक आहे. आता मेश 2 काय? 10 प्लस R2 इंटू म्हणणार आपण I2 मायनस 10 I1 इक्वल टू म्हणणार 30. पण तो पण करंट चाललाय असा, म्हणजे हा होणार -30. तर I2 म्हणजे माहिती आपल्याला किती आहे? 3. 10 प्लस R2 इंटू 3 मायनस 10 इंटू 2 इज इक्वल टू -30. हे झाला 30 प्लस 3R2 minus 20 is equal to minus 30. Therefore 3R2 is equal to minus 30 plus 20 minus 30. ठीक आहे. मग काय मिळेल? झाडू मारूया म्हणून घरात भांडी घासायची राहिली. अरे कोणाच तरी माईक ऑन आहे. कोण आहे ते? ठीक आहे. बर, झोपलेले जाग आले वाटतं. ठीक आहे. बघा काय मिळतं? 3R2 is equal to minus 13.33 ओहम असा मिळाला आहे. पण रेजिस्टन्स कधी निगेटिव्ह नसतो. आता मिळालं तर आपण त्याला करणार काय ना? आपल्या हातात काय नाही. मग काय म्हणायचं? R2 is equal to 13.33 ओहम.
ठीक आहे, सगळ्यांना कळलं का? हो, गुड. हो, तुमची एक टेस्ट ठेवूया आपण. कधी ठेवूया टेस्ट? मागची टेस्ट आपण अजून ठेवलीच नाही ना. कधी ठेवायची टेस्ट? क्वेश्चन घ्या. कॅल्क्युलेट द करंट इन 10 ओम रेजिस्टन्स using mesh analysis in the circuit shown in figure. In the circuit shown in figure. बोला, सॉल्व करता येईल का? सॉल्व करता येईल का? सर क्वेश्चन रिपीट करा ना. नाही ना, तसं नसतं. एकदा क्वेश्चन सांगितलं की संपला क्वेश्चन, परत क्वेश्चन नसते विचारायचं. ठीक आहे. कॅल्क्युलेट द करंट इन 10 ओम रेजिस्टन्स युझिंग मेश अनालिसिस फॉर द सर्किट शोन इन फिगर. कळलं का सगळ्यांना क्वेश्चन? क्वेश्चन कळलं का? हा, आन्सर कोणाकोणाला काढता येईल? सॉल्व करता येईल का सगळ्यांना? अभय, दिग्विजय, दीक्षा, सानिका, श्रुतिका, वैदेही. सॉल्व करता येईल का? हो, लगेच करताय का? झालं, झोपले सगळे. सॉल्व करताय ना? अभय काय करतोय? हो, बघूया कोण पहिला सॉल्व करतंय, कोण पहिला आन्सर सांगतंय. 2 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 2 मिनिटं. 2 मिनिटाच्या आत सॉल्व करायचं आहे. 2 मिनिटाच्या आत जो आन्सर सांगेल त्याला बक्षीस. काय ते बघू आपण पुढं. मिळाला का?
लास्ट 1 मिनिट राहिला आहे, लवकर सांगा. बंद झालं की रिजॉईन करा. बंद व्हायच्या आधी कोण आन्सर सांगतंय बघूया. दिग्विजय आहे ना जागा?